सो हे व्हॉट इज अप गाइस, होप यू आर हैविंग अ डिलिशियस डे। मी आज पडेल स्वागत करते आपल्या चॅनल पाटील रसोईवर। Up guys, I hope you are having a delicious day. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक जबरदस्त फूड डेस्टिनेशन, लँटन इंडो चायनीज रेस्टॉरंट। इकडे आल्या आल्या आमचं लक्ष गेलं तरी यांच्या साफ सुथऱ्या आणि हायजेनिक किचनवर, आणि किचन पण यांचं ओपन किचन आहे, म्हणजे जे काय तुमच्या समोर असेल अक्षर तुम्ही बघत असाल इंस्टा वगैरेवर सगळे लोक कोणाकोणाचं किचन असं एक्सपोज करत असतात, किती घाण वगैरे असते, तर तुम्ही बघतच असाल त्यांचं किचन एकदम साफ सुथरा आणि हायजेनिक आहे। तो एक यांचा प्लस पॉईंट आहे। प्लस याच्यात व्हेजवाल्यांना नॉनव्हेजवाल्यांना सेपरेट त्यांची भांडी वगैरे सगळे सेपरेट आहेत, तर टेन्शनच नाही। तर यांचा ॲम्बियन्स पण खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे। इकडे तुम्हाला 20 ते 25 लोकांची सिटिंग भेटेल विथ एअर कंडिशनर आणि फुल कम्फर्ट। तर जसं की तुम्हाला माहिती आहे श्रावण आहे, आणि माझ्यासारखी लोक मे बी तुमच्यासारखी पण असतील जी नॉनव्हेज खातात आणि मग श्रावण ठेवतात, मग ते असं विचार करतात श्रावणमध्ये नक्की खायचं काय, व्हेजमध्ये ऑप्शन काय आहे। तर लँटन रेस्टॉरंट स्पेशल लोकांसाठी घेऊन आलो आहे श्रावण स्पेशल मेन्यू, आणि तोच आज टेस्टिंग करायला मी इकडे आलो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो की काय काय असणार आहे त्याच्यात। तर तुम्ही बघू शकता आपला लँटन रेस्टॉरंटचा श्रावण मेनू पूर्ण रेडी आहे। एवढा सारा तुम्ही बघू शकता, आणि अजून पण आहेत 1-2 आयटम, ते आम्ही नाही केले कारण की एवढा सारा करायला इथं जागा पण नाही, एवढा मेनू त्यांच्याकडं। आणि यांचं आता नाव आपल्याला नीट माहिती नाही आहे, तर इकडं लँटन रेस्टॉरंटचे ओनर निखिल म्हात्रे, त्यांना पण नाव विचारू आणि खाऊन बघू, आणि मी तुम्हाला सांगतो कसं आहे। आता आपण स्टार्ट करू या सूपशी। तर या सूपचं नाव काय आहे, याचं नूडल्स वगैरे श्रावण स्पेशल सूप आहे, श्रावण स्पेशल व्हेज सूप। तर याच्यात मला स्वीट कॉर्न नूडल्स वगैरे सगळे दिसतात। व्हेजीस बघू शकता किती भरून भरून टाकल्यात। आणि मी परत एकदा सांगतो, यांचे सगळे भांडी सगळे वेगळे आहेत, नॉनव्हेजचे आणि व्हेजचे। तर विदाउट टेन्शन तुम्ही या। तर सूप ट्राय करू, थोडं गरम आहे। सूपचे प्रत्येक बाईटला व्हेजिटेबल येत आहे, प्रॉपर सगळे व्हेजिटेबल आहेत त्याच्यात। आता आपल्याकडं बेबी कॉर्नची सेकंड डिश आहे, तर याचं नाव काय आहे? बेबी कॉर्न चिली। बेबी कॉर्न चिली आहे। टू बी ऑनेस्ट मी फर्स्ट टाइम खाणार बेबी कॉर्न चिली। प्रॉपर रोस्टेड फ्लेवर येत आहे बेबी कॉर्नला। तर आपला थर्ड आयटम आहे पनीर मशरूम स्प्रिंग रोल। पूर्ण क्रिस्पी आहे आणि स्टफिंग बघू शकता, पनीर वगैरे सगळं प्रॉपर आहे, मशरूम वगैरे। तर आपण टेस्ट करू। क्रिस्पीनेस फील होते वरतून, आणि आतमध्ये पूर्ण सॉसेस जे आहेत ना पूर्ण फ्लेवरफुल आहेत, प्रॉपर कॉम्बिनेशन आहे। हा तुम्ही मस्ट ट्राय आहे। तर आता आपला फोर्थ आयटम आहे बास्केट कॉर्न क्रिस्पी। आणि हे आपले कॉर्न आहेत। कॉर्न एक अशी गोष्ट आहे जी सगळीकडे अवेलेबल होतं, पण आशेवाले कुठल्या कुठल्या जागेवरच असतात, त्याच्यामध्ये एक लँटन आहे। तर तुम्ही आल्यावर हा पण एकदा स्टार्टर म्हणून टेस्ट करून बघा। तर आता आपला फिफ्थ आयटम आहे सॉल्ट अँड पेपर कॉर्न। तर हा मी फर्स्ट टाइम खाणार आहे, तो वाला कॉर्न मी लास्ट टाइम खाल्ला होता, हा फर्स्ट टाइम माझा। प्रॉपर पेपरचा फ्लेवर येत आहे, काला मिरी हिट होते डायरेक्ट तोंडाला, काला मिरी पूर्ण आता घुमतंय त्याचा फ्लेवर।
हा माझ्या संध्याकाळी बसणाऱ्या मित्रांसाठी बेस्ट आहे, श्रावणात पण आणि बिना श्रावणाचे पण. तर ज्या डिशेससाठी मी थांबलेलो, आपल्या व्हिडिओचे स्टार डिशेस ज्या रेअरली भेटतात, मी तर आजपर्यंत नाही खाल्ले. नंतर व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठं खाल्लंय का. मी तर नाही खाल्ले. तर आपली पहिली स्टार डिश आहे ही वाली, याचं नाव काय? बनाना स्वीट चिली. तर याच्यात रॉ बनाना घेऊन त्याची स्वीट चिली बनवलंय. तुम्ही बघू शकता रॉ बनाना आहे. तर मला वाटत नाही तुम्ही कुठं खाल्लं असं, कारण की हे मी पण फर्स्ट टाइम ऐकलंय की रॉ बनानाशी पण चायनीज आयटम बनू शकतं. तर आता आपण खाऊन बघू. खाल्ल्या बनानाची टेस्ट येत आहे. त्यात हनी चिल्ली हे खाल्लं तुम्हाला समजेल की तुम्ही काहीतरी रेअर खाताय, जे नॉर्मली नाही भेटत सगळं. आणि हा यांचा श्रावण मेनू आहे. आणि हे 3 मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना, ते तुम्ही ट्राय कराच. तर आता जी आपली सेकंड स्टार डिश आहे ना, तुम्ही बनानावाली खाल्ली पण असेल कुठंतरी, पण ही वाली जी आहे ना ती तुम्ही कुठंच नसेल खाल्ली. मला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये पण असं कुठं भेटणार ना, ते पण चायनीज आयटम मध्ये. तर आता हे सांगितले काय आहे. हे लोटस स्टेम चिल्ली, जे आपले कमलाचा फूल असतो त्याचं जे मूल असतं खाली लोटस स्टेम, त्याचे चिप्स करून आपण त्याची चिल्ली बनवली. मी आजपर्यंत फक्त युट्यूबवर असं काशी वगैरे साईडला याचं पकोडं भेटतात तेच बघितलं. महाराष्ट्रात मी फर्स्ट टाइम असं बघितलं, ते पण चायनीज आयटम मध्ये. तर हे तर तुम्ही पण बोललात की हा हे हायर आहे, बघू शकता. भले तुमचं श्रावण नसेल तरी पण हे ट्राय करा. चिकनला टक्कर देणार आहे, कारण की एक तर आपल्याकडे जास्त भेटत नाही. त्या चिकनला पण असा फेल करतोय. तुम्हाला माहिती आहे माझ्या सगळ्या चिकनच्या व्हिडिओ असतात, तरी पण मी बोलतो की हे चिकनला फेल करतोय. एवढा भारी वाटतंय. आता श्रावण स्पेशलची फायनल म्हणजे व्हिडिओतली फायनल, असं अजून खूप आहेत जे मी नाही दाखवू शकलो, पण ते आपण कव्हर करू लवकरच. तरी ही डिश मी लास्टला ठेवले कारण की माझी सुपर फेवरेट आहे. तर आता याचं नाव सांगा. हा श्रावण स्पेशल व्हेज डिलाइट राईस. याच्यात लोटस स्टेम आहेत, लोटस स्टेमचे चिप्स आहेत, मशरूम आहेत, पनीर आहे आणि व्हेजीज आहेत. तर हा पूर्ण पॅक धमाका आहे. तर आता मी हा ट्राय करून दाखवतो तुम्हाला. हा मी म्हणून लास्ट साठी ठेवलेला, कारण की हा मी आधी ट्राय केलाय, मला एवढा आवडतो आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तुम्ही बघू शकता मशरूम आहे, पनीर आहे, लोटस स्टेम आहे, मशरूम. तर आपण ट्राय करूया. अजून एक बाईट. प्रत्येक व्हेजीशी मशरूम, लोटस स्टेम प्रत्येकाचा परफेक्ट फ्लेवर आहे, परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. हा पण मी बोलेन की तुम्ही नॉर्मल फ्राईड राईस खात असाल चिकनचा, तर त्याच्यावर हा एकदा ट्राय करा. तुम्हाला वाटणारच नाही का तुम्ही व्हेज खाताय काहीतरी. प्रॉपर आहे. माझं तर श्रावणचा झालं ठरलंय. आता अख्खा श्रावण माझा एकदम आरामात जाणार आहे. आता तुम्ही पण इथं या, ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसं वाटलं. तर आता इकडं आपला जो श्रावण मेनू आहे ते कस्टमर खातात, तर आपण त्यांना विचारू त्यांना कसा वाटला. बेस्ट आहे. यू शुड ट्राय दिस लोटस हनी. हा लोटस टाइम हनी चिल्ली आहे. तुम्हाला काय वाटलं? हे माझं पर्सनल फेवरेट आहे, जे बनानाचं हनी चिल्ली वाला आहे. बनाना हनी चिल्ली यांना आवडलं. हे माझं पर्सनल फेवरेट आहे. प्लीज ट्राय करा. हे You should try this. You
You should try this. राईस Rice. It's a special rice. लँटन व्हेज डिलाइट श्रावण स्पेशल राईस आहे. श्रावण स्पेशल आहे. प्लीज ट्राय करा. श्रावण सिरीज आहे ह्याची पूर्ण. Yeah. मस्त गो. पूर्ण आपला श्रावण मेनू आहे आणि हा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे कस्टमरचा. थँक्यू. थँक्यू. आता इथं जे पण खाते श्रावण मेनू, तर काय आवडला श्रावण स्पेशल मेनूमध्ये? ओव्हरऑल सर्व चांगलं आहे. बनाना चिल्ली आणि लोटस चिल्ली जे काय आहे ते सर्व फर्स्ट टाइम मी ट्राय केलं. आणि निखिल माझा असा फ्रेंड, मी युजली इथं येत असतो आणि काही गोष्टी मी नवीन एक्सपिरियन्स करतो. तू माझा रिकमेंडेड आहे का तुम्ही पण या इथे आणि श्रावणसाठी तुम्ही पण एक नवीन गोष्ट ट्राय करा. दॅट्स इट. आणि हा तर झाला श्रावण मेनू. यांचा चिकन मेनू जर तुम्ही खाल ना, आता इथं वरती एक स्कॅनर येत असेल, तो स्कॅन करा, तुम्हाला लँटनचा पूर्ण मेन्यू येईल. त्यांचे जे स्पेशल राईस आहेत वगैरे त्यांची तर सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. आता जर श्रावण आहे म्हणून जरा समजू शकता तुम्ही. तर तुम्ही एकदा तो मेनू चेक करा आणि इथं येऊन ट्राय करा. ऑनलाईन ऑर्डर पण आता चालू होणार आहे स्विगी झोमॅटो, त्याचे पण लिंक्स मी देईनच चालू झाल्यावर. आणि यांचा गुगल मॅप वगैरेची लिंक पण मी देईनच. तर कशी वाटली व्हिडिओ तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही नवी मुंबईमध्ये असाल तर लवकरात लवकर येऊन ट्राय करा, कारण की श्रावण मेनू लिमिटेड असणार आहे. तर हा होता गाईज आपला लँटन रेस्टॉरंटचा श्रावण मेन्यूचा रिव्ह्यू. आणि लोटस स्टेम मला तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की खरंच खूप रेअर आहे. मी पण फर्स्ट टाइम असं बघितलंय. ते मला बोलले लोटस जे स्टेमचं काहीतरी केलं. मी बोललो काय लोटस स्टेमचं चायनीजमध्ये काय असेल, पण खाऊन बघितला, सुपर्ब होता. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा.